हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पुन्हा तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता सध्या मी अदव्याला सुट्टी असल्यामुळे गावाकडेच आहे. तर सध्या तुम्हाला माझे गावाकडचेच ब्लॉग पाहायला मिळणार आहे आणि मिळत पण आहे, कारण की आता सुट्टी आहे. तर मग सगळेजण आता अधिक महिन्यासाठी वगैरे येऊन गेले, भाचे वगैरे, आणि आत्यांच्या नंदा वगैरे सगळ्या आल्या होत्या. आणि एक भाची आहे, ती आहे सोबत इथेच. तिला सुट्ट्या आहे बेसिकली, म्हणून ती तिथे थांबली आहे इथे. आणि सध्या गावाकडचं ब्लॉग चालू आहे. आज मेन मोठा ब्लॉग बनवायचं कारण असं की आज माझं आहे फोटोशूट. वटपौर्णिमेचं फोटोशूट आहे, त्यानिमित्त आम्ही आज इथे फोटोशूट करायला जायचं आहे. माझीच एक नणद आहे, ती मेकअप आर्टिस्ट आहे. तिला माझ्यावर वटपौर्णिमेचं लुक क्रिएट करायचं होतं. आणि माझं पहिलं प्रमोशन म्हणजे कोलॅबरेशन आहे ही, की मी कोणासोबत तरी करत आहे. यामुळे मला थोडं माझ्या चॅनलला रीच येण्याचा प्रयत्न होईल आणि थोडंसं ग्रो होईल माझं चॅनल, त्याचाच प्रयत्न इथे चालू आहे. तिचं असं म्हणणं होतं की बाकीच्या याच्यावर म्हणजे मेकअपचं लुक करण्यापेक्षा वहिनी तुम्ही कोलॅबरेशन घेत जा, तुमचं मी इथे शूट करेल, तुम्हाला कोलॅबरेशन करेल मी इथे. तर ते ठीक आहे म्हटलं की मी लुक क्रिएट करायला तयार होती. सध्या काही कामे नाही, सगळे पाहुणे वगैरे येऊन गेले. आणि तसं पण मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ सगळं इथे शेअर करतच होती, पण लॉंग व्हिडिओ काही आपले येत नव्हते, कारण लॉंग व्हिडिओ गावाकडे शूट करणं होत नाही आणि सगळेजण कम्फर्टेबल नसतात. तर म्हणून शॉर्ट व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत आहे आणि करेन पण, जेवढं होईल तेवढे. चला तर मग आता ती आली आहे, पहिले आम्ही इथे तयारीला लागतो, मेकअप वगैरे करायला सुरुवात करेल. आपले जे काही कामं आहे ते पहिले पटपट आटपून घेतले आणि रिलॅक्समध्ये नंतर इथे मेकअप करायला बसले होते, कारण की आपलं जेवढं मन रिलॅक्स राहील ना तेवढं छान आपलं सगळीकडे आपण तिला रिस्पॉन्स देऊ शकतो. अशाच रीतीने म्हणून म्हटलं पहिले आपले सगळे कामं आटपून घ्यावे, कारण की कधी कधी काय होतं ना, आपलं सगळं मन कामात राहतं ना, आपल्या बाकीच्या गोष्टीत आपलं मन हे होत नाही, आपलं मन लागत नाही. तर म्हणून मग पहिले इथे सगळे कामं केले आणि रिलॅक्समध्ये लवकर उठले, आज सगळे कामं वगैरे केले. आणि म्हटलं प्राची आली होती, पटकन इथे मेकअप करायला बसले, कारण की आम्हाला ज्या स्पॉटवर जायचं त्या स्पॉटवर लवकर पोचायचं होतं, कारण ऊन खूप असल्यामुळे आम्हाला लवकर शूट आटवायचं होतं. पण काही केलं, शूट आमचा लवकर झाला नाही, आम्हाला पूर्ण दिवसच गेला शूट करण्यात, कारण की प्रत्येक टेक हा प्रॉपरली आपण देऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला रिपीट कोणत्याही गोष्टी कराव्या लागतात आणि खूप वेळच्यात जातो. तर म्हणून पहिले म्हटलं की ऊन व्हायच्या अगोदर आपण इथून निघालो पाहिजे. पण काही केलं, आम्हाला तोच टाईम झाला जेवढा आम्ही विचार केला होता तेवढा. पण प्राचीने खूप छान असा लवकर मेकअप केला आणि तिचा हात आता मस्त छान मेकअपवर बसलेला आहे. खूप ब्रायडल मेकअप वगैरे छान घेते ती. तर इथेच तिचं वटपौर्णिमेचं आमच्या शूटची तयारी चालू होती. माझा मेकअप इथे डन झाला होता आणि ज्वेलरी वगैरे जी काय आहे ती मी तिथे जाऊनच वेअर करणार होती, कारण की एवढी ऊन आहे, इथून ज्वेलरी वेअर करून जाणं माझ्याकडून काही शक्य होत नव्हतं. म्हणून मग असा मेकअप झाला होता. थोडीफार काय ज्वेलरी ती घातली होती आणि बाकीची जे काही आहे ते तिथे गेल्यावर घालणार होती. तर माझा आता मेकअप डन झाला आहे बघा. छान दिसतं आहे, छान झाला आहे मेकअप वगैरे, सगळा मेकअप प्राचीने केला आहे. आणि हे आता माझं फर्स्ट शूट आहे की मी काही फोटो वगैरे कुठे जाऊन असं शूट करणार आहे. याच्या पहिले मी काहीच केलं नव्हतं, पण आता शूट वगैरे करायला मी सुरुवात केली आहे आणि ते सगळं प्राचीमुळे झालेलं आहे. तिची अशी इच्छा होती की वटपौर्णिमेचा जो लूक आहे तर तिने माझ्यावर क्रिएट करावा. तिने असं पद्धतीने माझी छान अशी तयारी केली आहे. आणि हा माझा शालू आहे, माझा लग्नातला शालू आहे, तो मी आता वेअर केला. तिची अशी इच्छा होती की वहिनी तुम्ही शालू वेअर करा, म्हणून मग मी शालू वेअर केलेला आहे आणि त्याच्यावर हा सगळा मेकअप तिने छान केला आहे. आणि काय सांगतो का तुझ्याबद्दल, आय डी वगैरे तुझी काय आहे तर ते सगळं? माझ्या इन्स्टाला आय डी आहे प्राची मेकओवर म्हणून, प्राची मेकओवर 01. आणि तुम्हाला जर आसपासच्या एरियात घाटांची यवतमाळ किंवा आसपासच्या एरियात जर मेकअपचा काही ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर प्राचीला देऊ शकता. तुम्ही माझा जवळून मेकअप बघा की किती छान आला आहे, कुठेच काही पॅचेस वगैरे पडलेले नाही आहे आणि कुठेच काही असं मेकअप फाटलेला आहे आपल्याला असं काहीच दिसलेलं नाही आहे. आणि मी आता सध्या लेन्स टाकले आहे डोळ्यामध्ये, तर अशा पद्धतीने दिसत आहे मेकअप. तर तुम्ही ऑर्डर तिला देऊ शकता, माझ्या भरोशावर तिला तुम्ही सगळे ऑर्डर वगैरे देऊ शकता. आणि मेहंदी वगैरे सगळं तिने काढलेली आहे काल, सगळं तिने म्हणजे तिच्या हिशोबाने जसं तिला माझ्यावर लुक क्रिएट करायचं तशा हिशोबाने तिने सगळं लुक क्रिएट केलं. तुम्हाला फोटोज क्लोजअपमध्ये सगळ्या गोष्टी दिसून जाईल की कशा पद्धतीने केलं आहे. आणि सध्या आम्हाला थोडा वेळ टाईम होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत बोलावं. आणि तिची अशी इच्छा होती की मी शालू वेअर करूनच सगळं करावं, कारण की माझ्या सगळ्या आठवणी वगैरे ज्या काही माझ्या लग्नाच्या आहेत त्या ताज्या होऊन जाईल. आणि म्हणजे जे इमोशनल मला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते सगळं इमोशनल याच्यामध्ये मिळून जाईल. तर म्हणून अशाच पद्धतीने मी हा शालू वेअर केलेला आहे. आणि
तर आता तर बघ आता सगळं तिथं भेटल्यावर बघू आता तिथं किती बोलणं होते आपलं काय होते वगैरे, कारण की फोटोशूटला आता ऑलरेडी उशीर झालेला आहे, कारण 12 वाजले आणि आम्ही कुठंच म्हणजे अजून हे पण यायचं पाहता हे शेतात जाऊन आहे आणि माझा भाचा पण यायचा आहे, त्यांच्यामुळे मग आम्हाला जास्त जायला उशीर होते. आता तिथं गेल्यावर बघू की किती किती बोलणं होते, काय काय गोष्टी तुमच्यासोबत सांगणं होते, मंदिर शेअर करणं होते, कोणत्या गोष्टी होते ते अजून काही डिसाईड केलेलं नाही आहे. आता बघू आता कुठं आपल्याला छान झाड मिळते, कुठं आम्ही शूट करू शकतो, फोटोग्राफर वगैरे काय ते कॅमेरामॅन वगैरे सगळं टाईमवर येईल अशा पद्धतीने आहे. आणि तुम्हाला ती मागून माझी हेअरस्टाईल वगैरे सगळं दाखवणार आहे कशा पद्धतीने तिने क्रिएट केलेली आहे. चल समोरचा लुक पण मी शेअर करणार आहे. सिंपल लुक माझा तयार झालेला आहे. आता ज्वेलरी वगैरे सगळं काय तिथे गेल्यावर मी वेअर करणार, कारण की एवढा दूर वेअर करू शकत नाही. आणि कॉल्स वगैरे आता सगळे आता बघू आता कसे होणार, काही समोरचे काही थोडाफार मेकअप जे आहे ते करणार आहे, टचअप करणार आहे सगळ्या गोष्टींचा, कारण की आता गरमी खूप जास्त आहे. तिथे गेल्यावर सगळ्या गोष्टी कशा राहीन कशा नाही माहीत नाही. सगळं सामान तर आम्ही सोबत ऑलरेडी घेऊन जाणारच आहोत, पण बघू आता अशाच पद्धतीने छान मेकअप माझा झालेला आहे, मस्त दिसत आहे. थँक्यू प्राची सगळं केल्याबद्दल, छान दिसत आहे. आणि मला खूप छान वाटलं की मला फर्स्ट माझं प्रमोशनचं व्हिडिओ मला भेटलेला आहे. माझ्या चॅनलला थोडंफार काय असे ना प्राचीमुळे ग्रोथ मिळणार आहे असं मला वाटते. आणि याचे रील काय वटपौर्णिमेचे जे काय सगळे मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करते, पण ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत माझा असा लुक शेअर केलेला आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी तयारी कशी झाली आहे, कसं दिसत आहे, काय कमी आहे काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. चला तर मग आता निघायची वेळ झाली, आता बघू हे कुठपर्यंत आलं आहे वगैरे. आणि तिथे गेल्यावर पोचल्यावर तुमच्यासोबत जेव्हा शेअर करणं होईल माझ्यासोबत तेव्हा मी करायचा प्रयत्न करेन. घरीचे काय थोडेफार फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि आम्ही इथे स्पॉटवर जायला निघालो होतो. खूप जास्त ऊन होती, आम्हाला बाईकवरच जायचं होतं, म्हणून सगळं पॅक करून आम्ही इथे निघालो बघा. आम्ही आमच्या स्पॉटवर येऊन पोचलो होतो. खूप जास्त ऊन असल्यामुळे थोडंफार म्हणजे वेगळंच वाटत होतं, खूप जास्त गरमी होत होती. पण एक आहे की माझा मेकअप जसा केला तिने तसाच पूर्ण वेळपर्यंत राहिला. आणि हे माझं फर्स्ट शूट आहे, मला खूप एक्साइटमेंट होती की माझं फर्स्ट शूट कसं होणार काय होणार. आणि थोडीफार मनात भीती पण वाटत होती की माझ्याकडून सगळं मॅनेज होईल नाही होईल वगैरे. पण सगळं छान झालं, सगळं छानरित्या प्राचीनी आणि कॅमेरामॅननी आमच्या सगळं छानरित्या मला म्हणजे सगळं जसं मला मी रिस्पॉन्स देत तशा पद्धतीने त्यांनी मला सगळं कवर केलं आणि सगळं समजावून सांगितलं की काही चुकलं वगैरे तर त्या व्यवस्थितरित्या दोघं पण हँडल करत होते, व्यवस्थित सांभाळत होते. कारण की पहिलं शूट होतं, मला काही जास्त आयडिया नव्हती, पण मला म्हणजे फोटोज वगैरे अशी छान काढायची आयडिया होती, पण आपलं फर्स्ट शूट असल्यामुळे मला तेवढं काही जमत नव्हतं. पण तिने छानरित्या सगळं सांभाळून घेतलं आणि आमच्या इथे सगळं सामान वगैरे मी जे काही आणलं होतं ते इथे काढायला घेतलं, ज्वेलरी वगैरे सगळी वेअर केली आणि आमच्या पहिल्या टेकला इथे सुरुवात झालेली आहे. संपूर्ण शूट करताना काहीतरी वेगळंच फिलिंग येत होतं, कारण की जसं आपण विचार करतो ना तसं कधी कधी गोष्टी होत नसते. पण मला असं झालं की माझं सहजरित्या सगळं शूट झालं छान. मला प्राचीने आणि यशने जसं मला गायडन केलं होतं तशाच रीतीने सगळं शूट झालं आणि ते पण छान बोलले की तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे सगळ्या गोष्टीला, छान शूट झालं. आजूबाजूला थोडीफार गर्दी होती, ते काही इग्नोर करत आम्ही इथे शूट केलं. सगळ्या लोकात बसून शूट करणं हे थोडंसं वेगळं वाटते, आपल्याला फिलिंग वेगळी येते की आपण कम्फर्टेबल असू की नाही, ते लोक आपल्यामुळे कम्फर्टेबल असेल की नाही. पण काही केलं काम असल्यामुळे आपल्याला सगळं मॅनेज करावं लागते. आणि इथं प्राचीचं म्हणजे जे तिची आयडी आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच बघा. आणि इथे आमचं चालू होतं की शाल वगैरे घेऊन ओढणी वगैरे घेऊन प्रॉपरली इथे करायचं शूट. आणि जे काय हे माझं लग्नाचं पूर्ण जे काय आहे ते मी सगळं वेअर करून इथे करत होती. आणि माझ्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या झाल्या होत्या. आणि अद्वैत तर मधात लुडबुड चालत होती, कारण की मी त्याला घरी ठेवून ते येऊ शकत नव्हते, त्याला मला सोबतच आणावं लागलं होतं. आणि आमचं सगळं शूट वगैरे झालं आणि आम्ही घरी जायला निघालो.
तर आत्ताच मी आलेली आहे. सगळं बघा छान सगळ्या गोष्टी राहिल्या. मेकअप पण खूप छान राहिला. मला असं वाटलं की माझा मेकअप खराब होईल उन्हाने, पण बिलकुल मेकअप खराब झालेला नाही आहे. घाम खूप जास्त येत होता, पण मेकअप अजून पण जशा आणि तसाच राहिला. केस फार थोडेफार विस्कटलेले आहे. ते आता तेवढं तर गाडीवर यायला येण्यानी सगळं तिचं वातावरण वगैरे गरमी वगैरे होणं सगळं धिंगाणा झाला होता. आणि ज्वेलरी पहिले मी तिथंच काढून ठेवली कारण मला खूप जास्त गरम होत होतं. आणि पण मेकअप अजूनही बिलकुल माझा मेकअप गेलेला नाही आहे. तुम्ही क्लोजअपमध्ये बघू शकता की माझा मेकअप अजूनही गेलेला नाही. जसा तिने करून दिला तशाच पद्धतीने आहे. आणि ही माझी नणंदच आहे, तिला माझ्यावर शूट करायचं होतं तर तिने केलं. आणि तिची प्रोफाईल आहे इट्स प्राची मेकओव्हर म्हणून, तर तुम्ही तिला तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. ती कुठं पण तुमच्यासोबत तुम्हाला कुठे पण येऊन ती मेकअपची ऑर्डर तुमची घेऊ शकते. डिस्क्रिप्शनमध्ये मी तसं तुम्हाला सांगेन की तिचा नंबर व्हॉट्सअप ID वगैरे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हाला तिच्यासोबत मेकअप करायचा असेल तर तुम्ही तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कमीत कमी आणि खूप छान मेकअप देतो. वॉटरप्रूफ मेकअप ती करून देते. माझा याच्यावरून लुक तुम्ही बघू शकता की माझं अजूनही मेकअप एवढं गरमीत गेलं नाही. मला खूप जास्त घाम येत आहे, पण तरी पण माझा मेकअप काही बिलकुल खराब झालेला नाही. बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही अजूनही माझा मेकअप गेलेला नाही आहे. तर अशाच पद्धतीने ती पूर्ण मेकअप तुम्हाला करून देईल. चला तर मग मी आत्ता घरी आल्या. इथेच माझा व्हिडिओ मी एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो तर बाय बाय.